आता तर स्पर्धा होईल. काय? स्पर्धा? हो, क्लीन युअर रूम रेस. जो स्पर्धा जिंकेल त्याला खास बक्षीस मिळेल. आणि वेळ आहे फक्त 1 तास, जी सुरू होतीये आत्ता. तर काय वाटतं, कोणी जिंकली क्लीन युअर रूम रेस आणि कुणाला मिळालं हे स्पेशल मिस्ट्री प्राइज? चला बघूया. क्लीन युअर रूम रेस. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती आणि गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये आपापल्या बेडवरती झोपून कॉमिक बुक्स वाचत होते. अरे देवा, हे सगळं काय चाललंय? आईचा आवाज ऐकून तिघेही उठून बसतात. काय काय झालं आई? आम्ही तर फक्त गोष्टीची पुस्तकं वाचतोय. बरं, आणि सगळी खोली इतकी घाण करून ठेवलीये, त्याचं काय? आणि हे कपाट, हे का उघडंय? ते आई, काल रात्री आपण डिनरला गेलो होतो ना, तेव्हा कपडे काढण्यात हे सगळं असं झालं. वा, म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत कपाट असंच उघडंय. जर उंदीर आत गेले तर सगळे कपडे खराब करतील. आई, गट्टू असताना खोलीत दुसरा उंदीर कसा येऊ शकेल? हे चिंकी, मी काही उंदीर नाहीये, तूच उंदरीणे. काय? पण बस, खूप झालं. आता लवकर दोघं उठा आणि ही खोली साफ करा. काय? खोली स्वच्छ? हे तर कंटाळवाणं आहे. पण करावं तर लागेलच ना गट्टू, आईचा आदेश आहे. जेव्हा आई गट्टू चिंकीला असं बघते तेव्हा तिला एक गमतीशीर आयडिया सुचते. मुलांनो, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? कसली आयडिया? आता तर रेस होईल. रेस? हो, मला आता माझ्या मैत्रिणीकडे जायचंय आणि मला यायला साधारण 1 तास तरी लागेल. तेवढ्या वेळात तुम्हा दोघांना खोलीचा आपापला भाग स्वच्छ करायचा आहे, आणि तोही नीट. मी परत येईपर्यंत जो चांगल्या पद्धतीने स्वच्छ करेल तो चॅलेंज जिंकेल आणि त्याला बक्षीसही मिळेल. प्राइज आणि चॅलेंजचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकीमध्ये जोश भरून येतो. चॅलेंज एक्सेप्टेड आई. ओके, मग तुमची वेळ सुरू होतीये आता. इतकं बोलून आई निघून जाते आणि गट्टू चिंकी एकमेकांकडे बघतात. आता ते भाऊ बहीण नाही तर ऑपोनंट्स होते. सगळ्यात अगोदर गट्टू आपला टॉयजचा बॉक्स उचलतो आणि त्या टॉयज भरू लागतो. खेळणी बॉक्स मध्ये टाकेल तर अर्धी खोली अशीच स्वच्छ होईल. मी एक काम करते, आधी चादर नीट करते. नाही, एक काम करते, नवीन चादर घालते एक्स्ट्रा पॉइंट साठी. तिकडे गट्टू टॉयज एक एक करून बॉक्स मध्ये भरत होता. हे बाजूला ठेवतो. ओ नो, हे काय? हे काय झालं गट्टू? बिंगो, असं वाटतंय की आज मी जिंकेल. चिंकी एवढं बोलून आपलं काम करू लागते आणि गट्टू बॉक्स उचलून बघतो. बॉक्सच्या खाली खूप मोठं होल होतं. ओ नो, हे काय? या माझ्या बॉक्स खाली गोल कोणी कापलाय? 1 सेकंद, जेव्हा आपल्याला प्रोजेक्टसाठी कार्डबोर्डची गरज होती तेव्हा आपण कार्डबोर्ड कुठून आणला होता? अरे हो, परवा मला कार्डबोर्ड नव्हता मिळाला, तेव्हा हाच कापला होता. आणि तेव्हापासून खेळणी अशीच पडली आहेत. आता काय करू? गट्टूच्या जवळ वेळ कमी होती आणि प्रॉब्लेम्स जास्त. तिकडे चिंकीनं बेड स्वच्छ करून त्यावर नवीन बेडशीटही घातली होती. हे झालं. काही हरकत नाही. ही खेळणी माझ्या कपाटाच्या एकदम खालच्या कप्प्यामध्ये ठेवतो. तो रिकामा आहे. मग आधी माझं कपाट आवरतो. गट्टू कपाटाजवळ जातो तर सगळ्यात अगोदर कपड्यांच्या घड्या घालू लागतो. पण त्याला हे काम काही नीट येत नव्हतं, त्यामुळे तो सावकाश करत होता. तिकडे चिंकी लवकर लवकर घड्या घालत होती. बिंगो, असं नाही वाटत आहे की आपण एका कासवाशी स्पर्धा करतोय? बिंगो, तू हे चांगलं नाही केलं या चिंकीच्या टीम मध्ये जाऊन. पण बघाच, आता मी जिंकेन आणि तुम्ही दोघं सोबत हराल. ह्या स्पीडने तर तू उद्या जिंकशील गट्टू. नाही. गट्टू थोडंसं स्पीड वाढवतो आणि मग कपडे ठेवल्यानंतर तो सगळी खेळणी कपाटात खाली ठेवतो. पण गट्टू स्लोच होता
पण चिंकीच्या कपाटात त्याच्यापेक्षा जास्त कपडे होते. त्यामुळे चिंकी अजूनही कपड्यांच्या घड्या घालत होती. आता राहिला होता त्याचा बेड. ओ नो, चादर खाली पडलीये आणि गादीवर तर चिप्स पडलेत. आत्ताच स्वच्छ करतो. गट्टू चिप्सचं ते पाकिट घेऊन सगळे चिप्स त्यात भरतो. मग ते सगळं तो डस्टबिनमध्ये टाकतो. चिंकीला पाहून तो सुद्धा नवीन बेडशीट काढायला जातो. पण हे काय, नवीन चादरच नाहीये आणि या दुसऱ्या चादरी पण घाण आहेत. यावर तर माझ्याकडनं ऑरेंज ज्यूस सांडलं होतं आणि मग मी वॉशिंग मशीन मध्ये टाकण्यासाठी आईला द्यायलाच विसरलो होतो. झालं आवरून माझा कपाट. आता मी काय करू? चिंकी, मला एक स्वच्छ बेडशीट दे ना. अजिबात नाही गट्टू. चॅलेंज मध्ये मैत्रीही नाही आणि मदतही नाही. काय हो ना बिंगो? बिचाऱ्या गट्टूला तेच बेडशीट पुन्हा अंथरावं लागतं जे अगोदर होतं. गेले माझे एक्स्ट्रा पॉइंट्स. पण कमीत कमी बेड स्वच्छ तरी झाला. आता फक्त हे स्टडी टेबल स्वच्छ करायचंय. माझा स्टडी टेबल तर आधीपासूनच स्वच्छ आहे. मला आता फक्त ही खेळणी नीट ठेवायची आहेत. वेळही कमी राहिलीये. दोघेही घड्याळाकडे बघतात तेव्हा फक्त 10 मिनिट राहिले होते. दोघेही पटापट आपलं काम सुरू करतात. झालं. तेवढ्यात आई सुद्धा घरी येते. तिच्या हातामध्ये काही सामान होतं. वाव, मस्त मुलांनो. दोघांनी एका तासात आपली खोली स्वच्छ केली, तेही इतक्या छान प्रकारे. आई, आता तू सांग ना की आमच्यामधलं कोण जिंकलं? नक्कीच मी आहे. आई, तू हे सांग की बक्षीस काय आहे? एक सेकंद मुलांनो, आधी खोली नीट पाहू तर द्या, मग सांगते की कोण जिंकलं. आई रूम बघू लागते. गट्टू, चिंकी आणि बिंगो अगदी गप्प उभे होते. तेवढ्यात आई म्हणते, चिंकी, तू खूप चांगलं काम केलंस आणि नवीन चादरही टाकली आणि जुनी चादर लॉन्ड्री बॅग मध्ये सुद्धा टाकली. खूप छान. थँक्यू आई. आणि गट्टू, तू नवीन चादर ह्यामुळे घालू शकला नाहीस कारण तू जुन्या घाणेरड्या बेडशीट सुद्धा मला धुवायलाच दिल्या नाहीत. तसं मी तुला खूपदा सांगितलं होतं. हो आई, सॉरी. आता मला माझी चूक कळलीये. हो गट्टू, म्हणून आज चिंकी जिंकली आहे. हे ऐकून चिंकी मात्र खूप खुश होते. ये, मी जिंकले बिंगो. हे घे चिंकी, तुझं बक्षीस, तुझं आवडतं चॉकलेट आईस्क्रीम. ये, आईस्क्रीम. तिकडे गट्टू दुःखी होऊन थांबला होता. गट्टू, तूही स्वच्छता केली म्हणून उत्तेजनार्थ पारितोषिक तुलाही मिळायला हवं. हे घे, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. वाव, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम माझं आवडतं. जर हे उत्तेजनार्थ बक्षीस आहे तर मी नेहमीच करेन. गट्टूच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. आणि बिंगो, हे घे, तुझ्यासाठी थोडंसं व्हॅनिला आईस्क्रीम. रूम स्वच्छ केल्यानंतर सगळे एकत्रित बसून आईस्क्रीम खातात. अशा प्रकारे आई याला चॅलेंज बनवून गट्टू चिंकीकडून इझिली रूम स्वच्छ करून घेते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.